केली ते संघाचे संघ मालक चेतन शापे यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। ऑनलाईन पारितोषिक आलेले शुभम गिरकर यांच्यासाठी संघाचे संघ मालक चेतन शापे यांच्याकडून अभिनंदन शुभम। आणि या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय तो साहिल शेट्टी। मी सचिनजी चोरमुले यांना विनंती करतो की आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे। कॅमेरामॅनने विनंती आहे की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने कॅमेरा कव्हर करायचा आहे। आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साहिल शेट्टी, ज्याने खूप चांगली खेळी केली 30 धावांची आणि खूप सुंदर गोलंदाजी सुद्धा ज्या साहिलने केली, तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। हॅलो अनिल मटकर, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचा। अनिल मटकर। यानंतर होणारा सामना लगेचच आपल्यासमोर एक मोठी मॅच आपल्यासमोर येते, शेट्टी पॅकर वर्सेस अर्श फायटर। चला पंचांना विनंती आहे आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा। 5 षटकांचा सामना, 5 गोलंदाज वापरले जातील। या 5 गोलंदाज वापरले जातील। हा एक नवीन नियम या स्पर्धेमध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि ही 5 षटकं टाकण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे। जर ही 5 षटकं आपण 25 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्ण नाही केली तर तुम्हाला पाणी देस। चला सामन्याला सुरुवात होते। शेट्टी पॅकर्स वर्सेस अर्श फायटर, दोन्ही संघाचे संघ मालक, दोन्ही संघाचे कर्णधार आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक विनंती आहे की हा सामना 5 षटकांचा आहे। 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत आणि ही 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्ण करायची आहेत। या स्पर्धेतील हा तिसरा सामना आपल्या समोर येतो, एक मोठी मॅच आपल्या समोर येते, अर्श फायटर वर्सेस शेट्टी पॅकर्स। सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना श्रीकांत आणि शेखर। चला पंचांना विनंती आहे सामना सुरू करायचा आहे। मी निलेश पाताड्यांना विनंती करतो की आपण इथे यायचंय। निलेश पाताडे, सागर हवालदार, प्रसाद मांजरेकर, इकडे जरा। चला सामन्याला सुरुवात होते। स्ट्राईकला येतो श्रीकांत आणि नॉन स्ट्रायकर एंडला येतो शेखर।
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. शेट्टी पॅकेट्स संघाकडून पहिलं षटक आणि वैयक्तिक असं पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक घेऊन मनीष. एक मोठी मॅच आपल्या समोर आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक या स्पर्धेतील तिसरा सामना भांडुपगाव प्रीमियर लीग आमदार चषक 2025 या स्पर्धेचं हे 9वं पर्व. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. चांगला चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इथे धावबाद होऊ शकतो. पंचांचा इशारा येतोय. नॉट आउट. एक धावेने खातं उघडतंय श्रीकांतचं. एक धावेने खातं उघडतंय अर्श फायटर संघाचं. एक आक्रमक अशी सुरुवात झालेली आहे या स्पर्धे या सामन्याची. मनीष समोर येतो फलंदाज शेखर पवार. चांगला चेंडू कट करतोय कव्हरच्या दिशेने. कुशल चेंडूवर येतोय. इथे अचूक फेक जर झाली तर शेखर बाद झाला असता. खूप चांगलं 2 चेंडूंवर 2 जीवनदान मात्र इथे मिळत आहेत ते शेखरला. पुन्हा एकदा मनीष. षटकातील पुढचा चेंडू. एक मोठा फटका श्रीकांतच्या बॅटमधून. चेंडू आलेत. श्रीकांत माघारी परततो. मोठा धक्का मिळतो अर्श फायटर संघाला. थोडीशी चुकीची दुरुस्ती. आज गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करतोय अल्पेश. एक तेज सरळ गोलंदाज आणि जो आता झेल घेतला होता तो मनीष. एक गडी बाद होतो अर्श फायटर संघाचा श्रीकांतच्या स्वरूपात. धावसंख्या 2. अजय चिर दे. सतेज इकडे ये रे. अल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा एक मोठा फटका. रिव्हर्स स्वीप. चेंडू सिराळीचा बॉल चौकार. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू परंतु त्याचा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. धन्यवाद डीजे. आणि चेंडू सरळ भिरकावून दिलाय ते सीमारेषा पार चौकार. अजय हा खेळाडू दोन्ही हाताने फलंदाजी करतो. ज्याप्रमाणे आपण बघितलंय की श्रीलंकेचा जो खेळाडू आहे जो राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्ही हाताने गोलंदाजी करतो तसाच हा खेळाडू राईटी सुद्धा खेळतो आणि लेफ्टी सुद्धा खेळतो. त्याचं प्रात्यक्षिक त्याने आता इथे दाखवलंय तुम्हाला. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार. धावसंख्या होते ती 6. एक गडी बाद 6. पुन्हा एकदा अल्पेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेगच्या दिशेने जातोय. अचूक फेक. पंचांचा इशारा देऊन नॉट आउट.
शेखर मात्र इथे नशीब घेऊन आलेला आहे, कारण 3 वेळा शेखरला धावबाद करता करता काही यश आलेलं नाही आहे शेट्टी पॅकेट्स संघाला. पुढील चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज अल्पेश. या षटकातील शेवटचा चेंडू समोर होते शेखर. सलामीला आलेला हा फलंदाज एक आक्रमक असा भांडूप गावातील आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक अष्टपैलू असा खेळाडू शेखर, परंतु इथे मात्र कदाचित माझी नजर लागते आणि शेखर माघारी परततोय. एक दुसरा धक्का मिळतोय तो हर्ष फायटर संघाला शेखरच्या स्वरूपात. यानंतर होणारा सामना हर्ष कियान स्ट्रायकर्स वर्सेस ओम 11 या 2 संघांमध्ये होईल. धावसंख्या आहे 7. धन्यवाद डीजे. शेट्टी पॅकर्स संघाकडून दुसरं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. पहिलं षटक झालेलं आहे. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती 7. एक चांगला सुरुवात म्हणावी तशी झाली नाही आहे हर्ष फायटर संघाकडून, कारण त्यांचे खूप 2 मोठे फलंदाज सलामीला जे आले होते. शेखर बाद झाला, तत्पूर्वी मात्र त्याच्या अगोदर बाद झाला तो श्रीकांत. नवीन फलंदाज दीपेश मनीष. अकूट टप्प्याचा चेंडू, बॅट चिकट घेतो, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. मी हर्ष फायटर संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपला एक 11वा खेळाडू, राखीव खेळाडू इथे पाठवायचा आहे. पुन्हा एकदा मनीष आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू सरळ भिरकून येतो लेग साइडच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. 55 इशारे 2 धावांचा. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 9. हॅलो, शेट्टी पॅकर संघाचा राखीव खेळाडू आणि हर्ष फायटर संघाचा राखीव खेळाडू इथे पाठवायचा आहे. पंचांना विनंती आहे.
चला सुरुवात. दूसरा बॉल पे 2 है. 9 रन हो गए. दो ही बॉल हुई ना. हाँ 2 ही बॉल. बैट्समैन कौन है? स्ट्राइकवर आहे तो रितेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विकास. गोलंदाज कोण आहे? चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एका निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल शेट्टी पॅकर्स संघाकडून करताना. हे खेळाडू चांगली गोलंदाजी आतापर्यंत टाकली आहे. धावसंख्या आहे ती 9. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या एकदम जाऊन घासून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आपल्या संघासाठी. यष्टीच्या मागे मात्र आपण पाहू शकता अक्षय मेस्त्री. खूप चांगलं यष्टी रक्षण. चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅटची गट घेतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाते ती एका धावेने 10. चांगली गोलंदाजी शेट्टी पॅकर्स अर्श फायटर या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना. लेकिन उसको ऐसा घुमाना और हम लोग को लग ही नहीं रहा है. नहीं अपने लिए है वो. हाँ बस 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 बस. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅटची गाठ घेतोय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे तिसरा धक्का मिळतोय. तो अर्श फायटर संघाला. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना शेट्टी पॅकर संघाचे संघ मालक मात्र इथे खुश. चांगला खेळ इथे मनीष यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण इथे करताना शेट्टी पॅकर्स. दोन षटकावर धावसंख्या आहे ती 10. गडीबाद झाले 3. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय गुरुप्रसाद राणे. वैयक्तिक असं पहिलं संघासाठी 3रं. ज्या मनीषच्या नावाचा पहिल्या षटकापासून जय जयकार केला गेला तो मनीष मात्र आता गोलंदाजीला येतोय. कारण चूक आमची नव्हतीच. फलंदाज विकास. मनीष टू विकास. चांगला चेंडू अडव्या बॅटने सरळ चेंडू लंगनच्या दिशेने जातोय. एक धाव मिळते विकासला. संघाची धावसंख्या मात्र इथे हालताना आता पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. एक संत सुरुवात म्हणावी लागेल. सलामीची जोडी जी मैदानामध्ये आली होती. आक्रमक असे 2 फलंदाज माघारी फिरले. त्याच्यानंतर मात्र धावांवर अंकुश ठेवण्यामध्ये यश मिळालं ते शेट्टी पॅकर्स या संघाला. आणि आता मात्र इथे खूप चांगली गोलंदाजी आणि आपला दबदबा इथे दाखवताना शेट्टी पॅकर्स संघ. खूप मोठे फटके अर्श फायटर संघाला मारावे लागतील. 5 षटकांचा हा सामना ज्यातली 2 षटकं झालेली आहेत. 3रं षटक प्रगतीपदावर असताना धावसंख्या आहे ती 11. पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो तो क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. चेंडू आडवतो. चेंडूची फेक करतो. तत्पूर्वी 2 धावा मात्र इथे मिळत आहेत त्या गुरुला. धावसंख्या होते ती 13.
यानंतर होणारा सामना केएन स्ट्रायकर्स आणि ओम 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला. ही इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा मनीष तेज तर्रार गोलंदाजी, एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश. खूप चांगला गोलंदाज मनीष. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गोलंदाजी करताना मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी, तितके चांगली फलंदाजी या खेळाडूकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाजी पाहायला मिळते, थोड्या वेळानंतर त्याची फलंदाजी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगला फलंदाज, अष्टपैलू असा खेळाडू मनीष. पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू. काय कॉम्बिनेशन आहे, पहिला चेंडू एवढ्या स्पीडमध्ये टाकतो, दुसरा चेंडू स्लो रन पद्धतीचा. खूप सुंदर गोलंदाजी करताना इथे मनीष. एक अवांतर धावसंख्या होते ती 14. धावसंख्येवर अंकुश ठेवताना शेट्टी पॅकर्स संघ खूप चांगली कामगिरी इथे करतोय. पाहूया यापुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. मनीष पुन्हा एकदा चेंडू हवेत. एक धाव इथे मिळते, ती गुरुला एक धाव मिळते. धावसंख्या आहे ती 15. 15 षटक संपलंय. तीन षटकाखेर धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 15. मैदानामध्ये फलंदाज आहेत ते दीपेश जो खेळतोय 1 धावसंख्येवर आणि गुरुप्रसाद जो खेळतोय 4 धावसंख्येवर. हर्ष फायटर संघ प्रथम फलंदाजी करताना 3 षटकाखेर धावसंख्या आहे 4 गडी बाद 15. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रत्यक्षित इथे दाखवताना शेट्टी पॅकर्स संघ. भांडुपगाव प्रीमियर लीग आमदार चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवर आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचं हे 9वं पर्व. नवीन षटक घेऊन मैदानावरती गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहे. मुकेश लोकरे इथे हजर झालेले आहेत. आम्ही त्यांना व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची विनंती करतो. सुमित सैनी समोर येतो गुरु प्रसाद. टाटा अँड कडून मारा करेल तो सुमित. एक 20 ते 22 पावलांचा रन पंचांच्या डाव्या बाजूने. निर्णायक असे 12 चेंडू. सुमित पंतांना क्रॉस करून एक मोठा फटका. 11 दिशेने चेंडू हवेत, कुशल चेंडू खाली आणि इथे मात्र गडी बाद. गुरुला बाद व्हावं लागतं इथे. ती 4था धक्का, 5वा धक्का मिळतो तो हर्ष फायटर संघाला. थोडीशी बिकट परिस्थिती म्हणावी लागेल हर्ष फायटर संघाची. धावसंख्या आहे ती 15. 5 गडी बाद 15. सुमित सैनी वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आलंय सुमितला. भांडुप पॅकर्स आयोजित भांडुपगाव प्रीमियर लीग आमदार चषक 2025 या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवर आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील 3रा सामना. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रत्येक एक आक्रमक असा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचे निर्णायक 11 चेंडू खेळण्यासाठी. पाहूया या 11 चेंडूंमध्ये किती धावसंख्या बनवतो हर्ष फायटर संघ. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा. वाईट चेंडू, एक अवांतर धाव. अवांतर धावने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. उलटास पद्धतीचा चेंडू. पावर नाही तर बंद झाला.
परंतु एक धाव इथे मिळते ती प्रतीकला. प्रतीक स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. मला वाटतं खूपच संत सुरुवात म्हणावी लागेल अर्श फायटर या संघाची, कारण सलामीची जी जोडी होती शेखर आणि श्रीकांत हे लोक बाद झाल्यानंतर मात्र इथे धावसंख्येला आकार देताना अयशस्वी ठरतोय तो अर्श फायटर संघ. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा. एक अवांतर धाव तसेच एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. अशी एक धाव 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. या पहिल्या इनिंग मधले अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. किती धावसंख्या जर सामन्याला चांगली गोलंदाजी. चेंडू सोडतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. सुमित सैनी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना टाटा एंड कडून सुंदर गोलंदाजी, परंतु या मात्र अगोदरच्या चेंडूवर 2 वेळा स्क्वेअर मारा केला आणि 2 वाईट बॉल टाकले होते. त्याच्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा सुमित पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव मात्र इथे मिळते ते विकासला आणि आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो प्रतीक. धावसंख्या आहे किती झाली धावसंख्या आहे ती 20. अजूनही 8 चेंडू पहिल्या इनिंग्स मधले बाकी आहेत. यानंतर होणारा सामना कियान स्ट्रायकर्स वर्सेस ओम स्ट्रायकर्स. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे ही इनिंग झाल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा सुमित सैनी पंचांच्या डाव्या बाजूने. समोर आहे तो प्रतीक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडसा अपील यष्टीरक्षकाकडून, परंतु या पंचांची त्या अपीलला होकार येतोय आणि मात्र प्रतीक बाद होतोय. एक धक्का अजून एक धक्का मिळतोय तो अर्श फायटर संघाला प्रतीकच्या स्वरूपात. थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय ते अर्श फायटर संघ. नवीन फलंदाज विलास. समोर सुमित सैनी. खूप सुंदर गोलंदाजी. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा, परंतु इथे बॅटचा आणि बॉलचा काही संबंध येत नाही. चेंडू येतो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. धावसंख्या ती 21. धावसंख्या 21. 4 षटकाखेर. काय झालं चल. चला पंचांना विनंती आहे सामना सुरू करायचा आहे. नवीन गोलंदाज. गोलंदाजाचं नाव समजेल का? वीरू. समोर येतो विकास. पहिल्या इनिंग मधली निर्णायक 6 चेंडू बाकी. आमचे तुमचे सर्वांचे लाडके प्रकाश दादा इथे उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. गडीबाद होतोय. धावचीच्या स्वरूपात विलास माघारी परततोय.
अर्श फायटर संघ थोडस अडचणीमध्ये इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती 21. निर्णायक आणि 5वं षटक असं घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर तो वीरू आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पुन्हा एकदा बॅटची कट घेतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 22. वीरू खूप सुंदर गोलंदाजी करताना या स्पर्धेमध्ये भांडूप प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं हे 9वं पर्व खूप यशस्वीरित्या 8 पर्व पार पडली आणि हे 9वं पर्व आपल्या समोर घेऊन आलेत. भांडूप पॅकर्स आयोजित भांडूपगाव प्रीमियर लीग आमदार चषक 2025 या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना. शेट्टी पॅकर्स वर्सेस अर्श फायटर. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू ट्रॅव्हल होते. सरळ सीमारेषा पार. षटकार. इथे मात्र विकासचे बॅट झळकते आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार विकासच्या बॅट मधून. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपला सामना जर नसेल तर आपण सीमारेषेवर उभं राहायचं आहे, कारण चेंडू आणण्यासाठी विलंब होतो. ही स्पर्धा आपली आहे आणि आपणच या स्पर्धेला यशस्वी करायचं आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो जर आपला सामना नसेल तर सीमारेषेजवळ आपण उभं राहायचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एक छोटंसं अपील आता मात्र इथे केलं गेलं यष्टीरक्षक अक्षय मिस्त्री यांच्या स्वरूपामध्ये. असं वाटलं होतं की चेंडूने बॅटची कट घेतली, परंतु पंचांनी ते अपील फेटाळलं. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा आडव्या बॅटने प्रयत्न. 1 धाव मात्र इथे पूर्ण करतोय तो विकास. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. या षटकातील शेवटचा चेंडू. यापुढील सामना कियान स्ट्रायकर्स वर्सेस ओम स्ट्रायकर्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे धावबाद. 5 षटकाखेर धावसंख्या आहे ती 29. 30 धावांचं लक्ष ठेवलंय ते शेट्टी पॅकर संघासाठी अर्श फायटर या संघाने. चला यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर या सामन्याचा टॉस केला जाईल ओम स्ट्रायकर्स आणि कियान स्ट्रायकर्स. कियान स्ट्रायकर्स वर्सेस ओम स्ट्रायकर्स या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी प्रकाशदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विशाल केलं जातं. मी प्रकाशदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सचिन केणी आणि सागर हवालदार दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेले आहेत.
कॅमेरामॅन आपण कव्हर करायचा हा टॉस. आदर्श स्पोर्ट्स क्लबचे सर्व प्रकाशदादा मात्रे आणि महेश कोपरकर यांच्याकडून दोन्ही संघांसाठी एक थम्स 7 अप देण्यात येते. सचिन दोन्ही संघांसाठी 7 अप देण्यात येते कारण महेश कोपरकर यांच्याकडून हे दोन्ही संघांसाठी 7 अप देण्यात येते. खूप चांगलं सहकार्य आम्हाला इथे लाभतंय महेश कोपरकर यांच्या मार्फत. नाणेफेकीचा कौल झाला आहे ओम 11 होम स्ट्रायकर्स आणि कियान स्ट्रायकर्स या दोन्ही संघांमध्ये. कियान स्ट्रायकर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ओम बॅकर्स यष्टिरक्षण करताना आपण पाहतो विजू वाडेकर एक अष्टपैलू असा हा खेळाडू. या खेळाडूने सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप नाव गाजवलं. तो विजू वाडेकर पुन्हा एकदा शेकर स्लो रन पद्धतीचा चेंडू सलग भिरकवतोय. चेंडू जातोय सीमारेच्या पार. योगेशच्या बॅट मधून षटकार. एकदा शेखर आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज. धावांचं खातं उघडतंय 6 धावेने. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत. इथे मात्र गडी बाद होऊ शकतो. इथे जेल सुटतो प्रतीक यांच्या हातातून आणि एक जीवनदान मिळतंय ते योगेश काळेला. 30 धावा डिपेंड करताना तुमच्याकडून अशा क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नाही आहे. खूप चांगला संघ अर्श फायटर जे खरंच या 30 धावांना डिपेंड करू शकतात कारण तितक्या ताकदीचे गोलंदाज ज्या संघामध्ये आहेत तो अर्श फायटर संघ. इथे गोलंदाजी करताना शेखर पवार. पुन्हा एकदा एक मोठा फटका सरळ बॅटने. चेंडू हवेत आणि इथे मात्र अक्षय माघारी परततोय 0 या धावसंख्येवर. एक चांगला झेल आपल्याला श्रीकांत यांच्या मार्फत पाहायला मिळाला. इथे पहिला धक्का मिळतोय तो शेट्टी पॅकेट संघाला
अक्षयच्या स्वरूपात. अक्षय माघारी परततोय. धावसंख्या 1 गडी बाद. फलंदाज स्ट्राईकवर सज्ज होतोय. चांगला चेंडू, चेंडूला सन्मान देतोय इथे, कारण तितका चांगला गोलंदाज समोर आहे. शेखर पवार, चांगली गोलंदाजी शेखर पवार यांच्या मार्फत आपण सातत्याने पाहत येतो. तितकी चांगली फलंदाजी शेखर पवार यांच्याकडून पाहायला मिळते, परंतु आज मात्र इथे कुठेतरी अपयश आलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा देतो. 1 धाव, षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती 8. 1 गडी बाद 8. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 षटके टाकण्यासाठी 25 मिनिटांचा कालावधी. झाली पुन्हा एकदा योगेश काळे बॅक टू बॅक दुसरा षटकार. संघाचे संघमालक मात्र खुश. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 14. दुसरं षटक टाकतो तो विकास बिल्ला. समोर आहे डावखुरे हाताचा आक्रमक फलंदाज, ज्याने आतापर्यंत आपल्या खेळीमध्ये 2 षटकार साकारले आहेत, तो योगेश काळे. दुसरं पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये 38 सर्कलच्या पार तुम्ही 3 खेळाडूंना ठेवू शकता आणि थोडंसं बेनिफिट हे नक्कीच असतं फलंदाजीसाठी. त्याचाच पुरेपूर फायदा घेताना चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने टाकतोय. चेंडूला सन्मान देत 1 धाव पूर्ण करतोय तो योगेश काळे. आणि आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो मनीष. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. 1 गडी बाद 15. अजूनही 22 चेंडू आणि 15 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल वारंवार करताना इथे पाहायला मिळतंय, कारण लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. चांगला चेंडू फ्लिक करतोय, लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. गुरुप्रसाद चेंडू खाली येतोय. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. चांगली फलंदाजी, संयमी फलंदाजी करताना इथे योगेश काळे आक्रमक आहे, तर समोर आहे तो मनीष एकदम संयमी खेळी करताना 30 धावांचा पाठलाग करतोय. शेट्टी पॅकर्स संघ. धावसंख्या होते ती 17. 1 गडी बाद 17. अजूनही 21 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत. मोठा फटका लेग साईडच्या दिशेने मनीषच्या बॅटमधून येतोय. एक चौकार डीजी.
धन्यवाद डीजे. आमचे सर्वांचे लाडके श्री स्वप्नील सोनवणे यांच्या इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, एक मोठा फटका, चेंडू हवेत आणि इथे मात्र श्रीकांत थोडस गॅम्बल होतय. चेंडू जातोय तो 2 धावांसाठी. एक झेल होऊ शकला असता परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय तो मनीष. धावसंख्या होते ती 23. मात्र 7 धावांची गरज. हा सामना शेट्टी पॅकर्स संघाला जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष ठेवलं होतं आर्ट्स फायटर संघाने आणि त्या धावसंख्येचा पाठलाग अगदी यशस्वीरित्या करताना आपण बघतोय तो शेट्टी पॅकर्स संघ. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू स्लोअर वन पद्धतीचा लेग बी पडतो अपील आणि इथे बाद. मनीष बाद होतोय पायचीच्या स्वरूपात. एक धक्का मिळतोय शेट्टी पॅकर्स संघाला. दोन गडी बाद 23. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो तो कुशल पवार. एक आक्रमक असा फलंदाज. मात्र सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गुरुप्रसाद राणे. समोर आहे तो सलामीला आलेला फलंदाज योगेश काळे ज्याने आतापर्यंत खूप सुंदर फलंदाजी केली आहे. ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आले आहेत तो योगेश. पाहूया चांगला चेंडू, चेंडूला सन्मान देतोय, चेंडू जातोय. एकदा मात्र इथे पूर्ण करते. गलीच्या दिशेने चेंडू गेला होता. 1 धाव इथे मिळते योगेशला. बॅटकट होती. आता मात्र फलंदाज सज्ज होतोय तो कुशल पवार. समोर येतो गुरुप्रसाद राणे. राईट आर्म ओव्हर द विकेट टाटा एंड कडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव इथे मिळते ती कुशलला. एका धावेने कुशलचं खातं उघडते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 2 गडी बाद 25. अजूनही सामना जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 5 धावांची गरज. 16 चेंडू 5 धावा. गुरुप्रसाद राणे साईड चेंज करताना राईट आर्म राऊंड विकेट योगेश काळे. चांगला चेंडू थोडासा शफल होतोय, मागे येतोय, नंतर मात्र पुढे जातोय परंतु तत्पूर्वी चेंडू जाऊन यष्टीरक्षक विकी वाडेकर यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येते. एक चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते गुरुप्रसाद राणे यांना. छोटासा रनअप परंतु खूप वेगवान चेंडू टाकतोय तो गुरु. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कळशा दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. फक्त 1 धावेची गरज. यानंतर होणारा सामना ओम पॅकर्स व कियान स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये होईल आणि हा सामना इथे शेट्टी पॅकर्स संघ विजयी होतोय. धन्यवाद विजय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती आहे आपण शेक हँड करून घ्यायचे. शेट्टी पॅकर्स
आणि आर्श फायटर दोन्ही संघाचे कर्णधार जरा इथे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला आर्श फायटर